हॅलो, क्लायंट ड्रॅपिंगच्या सेशनमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग आपण आता या सेशनची ऑब्जेक्टिव्ह पाहू। या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: ड्रॅपिंगचे विविध प्रकार समजून घेणे, क्लायंटला हेड मसाजसाठी तयार करणे, क्लायंटला मेकअपसाठी तयार करणे, हेअर ट्रिम करण्यासाठी क्लायंट तयार करणे। सुरुवातीला ड्रॅपिंग काय आहे हे आपण समजून घेऊया। ड्रॅपिंग ही क्लायंट्सला सर्व्हिस मिळण्यापूर्वी त्याच्या अप्पर बॉडी भोवती केप घालण्याची प्रोसेस आहे। हे क्लायंट्स क्लॉथिंगचे हेअर क्लिपिंग, कलर्स, केमिकल्स आणि इतर प्रॉडक्ट्सपासून संरक्षण करण्यासाठी स्टॅनिंग किंवा डॅमेज होण्याचा धोका कमी करण्याचे उद्देशाने कार्य करते। सामान्यतः सलूनमध्ये स्वॅप किंवा वेल्क्रो क्लोजर्ससह कॅप्स, डिस्पोजेबल ड्रॅप्स आणि रियुजेबल फॅब्रिक ड्रॅप्ससह अनेक प्रकारचे ड्रॅपिंग पर्याय उपलब्ध असतात। ड्रॅपिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारचा वापर क्लायंटच्या गरजेनुसार त्यांच्या कम्फर्टची खात्री करण्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो। ते करणे पुढील प्रमाणे आहेत: हलक्या वजनाच्या नायलॉन किंवा पॉलिस्टरपासून बनलेल्या ड्राय ड्राईप ते अशा सेवांसाठी वापरले जातात ज्यांना किक स्प्रिचच्या पलीकडे केमिकल्स किंवा पाण्याची आवश्यकता नसते। वेट ड्राईप्स वॉटरप्रूफ असतात आणि ते शॅम्पू धुण्यासाठी वापरले जातात। केमिकल ड्रॅप्स ब्लीच आणि कलरिंग एजंटसारख्या हजार्डोस पदार्थांना प्रतिरोध असतात। अतिरिक्त कव्हरेजसाठी ते सामान्यतः सरासरी कॅप्सपेक्षा लांब आणि रुंद असतात। फॅब्रिक स्किनपासून दूर ठेवण्यासाठी केप्स कोलार खाली टॉवेल किंवा डिस्पोजेबल निक स्ट्रिप वापरली जाते। हेड मसाज करताना क्लायंटला ड्रॅप करणे ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे। यामुळे क्लायंटला रिलॅक्सेशन मिळताना झालेले आणि वॉर्म राहण्यास मदत होईल। सलून्स ॲटमॉस्फिअरशी संबंधित ते सेफ, सिक्युअर्ड, प्रायव्हेट आणि ड्राय वाटले पाहिजे। खोलीचे नॉर्मल रूम टेम्परेचर आणि एक क्लिनिकल एअर सीझनसाठी योग्य असावी। तसेच रूम स्मेलिंग फ्रेश ठेवा। क्लायंटच्या वापरण्यासाठी आणि ताबडतोब हात धुण्यासाठी बाथरूमची सुविधा जवळ असावी। मसाज सुरू करण्यापूर्वी क्लायंटला ड्रॅपिंग प्रोसेसबद्दल माहिती द्या आणि ते कम्फर्टेबल असल्याची खात्री करा। एकदा क्लायंट ड्रॅप आणि कम्फर्टेबल झाल्यावर हेड मसाज सुरू केला जाऊ शकतो। हेड मसाज केल्यानंतर टॉवेल किंवा ड्रॅप काढा आणि क्लायंटला हळूहळू बसून घ्या। ते खुर्चीवर उठण्यापूर्वी त्यांना थोडा वेळ रिलॅक्स करण्याची ऑफर घ्या। पुढे क्लायंटला मेकअपसाठी तयार करताना क्लायंट ड्रॅपिंग ही एक महत्त्वाची स्टेप आहे। क्लायंट ड्रॅपिंग योग्यरित्या करणे महत्त्वाचे आहे, कारण स्कॅल्पवरील बॅक्टेरियल इन्फेक्शन पाण्यात मिक्सअप करून क्लायंटच्या मानेपर्यंत आणि खांद्यापर्यंत जाऊन इम्पेटिगो, सेल्युलायटिस, ॲब्सेस इत्यादी इन्फेक्शन होण्याची शक्यता असते। ड्रॅप्स अप्पर बॉडी स्किनला सलूनच्या केमिकल्समुळे होणाऱ्या बर्न्स आणि इरिटेशन पासून संरक्षण देतात, मग ते शॅम्पूस किंवा ब्लीचचे असतो। जर ड्रॅपिंग योग्यरित्या केले गेले नाही तर अगदी सौम्य पदार्थ देखील अनपेक्षित ॲलर्जिक रिॲक्शनचे कारण बनू शकतात। अयोग्य ड्रॅपिंगमुळे सलून सर्व्हिस दरम्यान वापरल्या जाणाऱ्या सरफेस आणि टूल्स कंटामिनेशन होऊ शकतात। योग्य ड्रॅपिंग न करता सलून सर्व्हिस दरम्यान ॲक्सिडेंटल निक, कट्स किंवा अब्रेशन्स होण्याची अधिक शक्यता असते। प्रत्येक क्लायंटसाठी डिस्पोजेबल किंवा स्वच्छ ड्रॅप्स किंवा कॅप्स वापरणे तसेच गुड हँड हायजीनच्या चांगल्या पद्धती अंमलात आणणे बॅक्टेरियल कंटामिनेशन होण्याच्या आणि त्यानंतरच्या इन्फेक्शनचा धोका लक्षणीयरित्या कमी करू शकतो। कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी क्लायंट ड्रॅपिंग करण्यापूर्वी खालील सूचना महत्त्वाच्या आहेत: सेवेसाठी मटेरियल आणि पुरवठा तयार करा। सॅनिटाईज हँड। क्लायंटला नेकचे आणि हेअर ज्वेलरी स्टोर इट करण्यास सांगा। क्लायंट्स हेअरमधून वस्तू काढा। क्लायंट्स कोलार आतमध्ये वळा। योग्य ड्रॅपिंग मेथडसह पुढे जा।
तसेच मेकअप अर्ज पूर्ण झाल्यावर क्लायंटकडून नेहमी ड्रॅप किंवा कॅप्स काढून टाका. कोणत्याही डिस्पोजेबल ड्रॅपिंग मटेरियल्सची विल्हेवाट लावा किंवा साफसफाईसाठी नियुक्त केलेल्या लॉन्ड्री क्षेत्रात फॅब्रिक ड्रॅप्स ठेवा. मेकअप आणि हेड मसाज प्रमाणे हेअर कट किंवा ट्रिमिंग करताना ड्रॅपिंगच्या प्रॅक्टिस करणे महत्त्वाचे आहे. कोणतीही प्रोसेस सुरू करण्यापूर्वी क्लायंट कम्फर्टेबल पोझिशनमध्ये असल्याची खात्री करा. क्लायंट्सला ट्रीटेड होत असलेल्या भागातून कोणतीही ज्वेलरी काढून टाकण्यास सांगा. प्रोसिजर दरम्यान ज्वेलरी अडचणीमध्ये आणू शकतात किंवा डिस्कम्फर्ट आणू शकतात. तसेच हेअरकटसाठी क्लायंट ड्रॅपिंग करताना खालील स्टेपचे अनुसरण केले जाते. तुमच्या सप्लाय सलून कॅप किंवा ड्रॅप्स मिळवा. कॅप्स किंवा ड्रॅप्स उघडा आणि क्लायंट स्निक पोझिशनमध्ये ठेवा. कॅप्स किंवा ड्रॅप्सच्या प्रकारावर अवलंबून स्नॅप्स, वेल्क्रो किंवा टाईल्स वापरून क्लोजर करणे सुरक्षित करा. याची खात्री करा की ते आरामात टाईट केले आहे, परंतु हालचाल रेस्ट्रिक्ट करण्यासाठी किंवा डिस्कम्फर्ट आणण्यासाठी खूप घट्ट नाही. कॅप्स किंवा ड्रॅप्सने क्लायंट्स क्लोथिंग पूर्णपणे झाकले आहेत आणि त्यांच्या शोल्डर आणि बॅकवर पसरले आहेत याची खात्री करा. हे हेअर क्लिपिंग्स करताना आणि हेअरकटमध्ये वापरल्या जाणाऱ्या हेअर प्रॉडक्ट्सपासून पुरेसे संरक्षण प्रदान केले पाहिजे. क्लायंटला ते सोयीस्कर आहेत का ते विचारा आणि कॅप्स किंवा ड्रॅप्समध्ये आवश्यक ते समायोजन करा. ते त्यांच्या नेकवर खेचत नाही किंवा डिस्कम्फर्ट आणत नाही याची खात्री करा. तुमची हेअर टूल्स गोळा करा आणि हेअरकटसाठी वर्कस्टेशन तयार करा. क्लायंट ड्रॅपनंतर आपण हेअरकट करता पुढे जाऊ शकता. हेअरकट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कॅप किंवा ड्रॅप काढू शकता आणि क्लायंट ब्रश हा लूज हेअर काढण्यास मदत करू शकता. चर्चा केलेल्या मुख्य पॉइंटच्या रिकॅप करूया. ड्रॅपिंग ही सेवा मिळण्यापूर्वी त्यांच्या क्लायंट्स अप्पर बॉडी केप घालण्याची प्रोसेस आहे. ड्रॅपिंगचा उद्देश क्लायंट स्किनचे आणि क्लॉथिंगचे संरक्षण करणे आणि मेकअप दरम्यान स्प्रेड ऑफ इन्फेक्शन्स आणि कॉन्टिजियस डिसीजेसचा प्रसार रोखणे हा आहे. हेअरकट ड्रॅपिंग करताना क्लायंट्स क्लॉथ्स स्वच्छ ठेवण्यासाठी टॉवेल्स आणि डिस्पोजेबल शीट्स वापरा. हे आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला क्लायंट्स ड्रॅपिंगबद्दल चांगली माहिती मिळाली असेल. भेटूया पुढील सेशनमध्ये.